गुड मॉर्निंग स्टुडंट. आज तुम्ही विचार करत असेल की मॅडमनी व्हिडिओ अशा प्रकारे का घेतली आहे. सो त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे, ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. सो मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं की नंबर बेस कन्व्हर्जेशन कसं करायचं. बायनरी नंबर असेल तर त्याचा डेसिमलमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, इव्हन डेसिमल नंबर असेल तर त्याचं बायनरीमध्ये ऑक्टलमध्ये कसं कन्व्हर्जेशन करायचं. सो आता आपण पुढे शिकणार आहोत ती सक्सेसिव्ह डिव्हिजन फॉर इंटिजर पार्ट कन्व्हर्जेशन. आपल्याला डिव्हिजन करून इंटिजर पार्टचं कन्व्हर्जेशन करायचं आहे. सो त्याच्यासाठी काही स्टेप्स दिलेले आहेत, त्या स्टेप्स आपण बघूया. फर्स्ट स्टेप, डिवाइड द इंटिजर पार्ट ऑफ द गिवन डेसिमल नंबर बाय द बेस अँड नोट डाउन द रिमाइंडर. सेकंड स्टेप, कंटिन्यू टू डिवाइडिंग द quotient बाय द बेस आर until there nothing left, nothing the reminders from each steps. ठीक आहे, सेकंड स्टेप समजली असेल. फर्स्ट स्टेप्स मध्ये काय सांगितले की इंटिजर पार्टला गिवन डेसिमल नंबर जो असेल तो बेस, म्हणजे सपोज तुम्हाला डेसिमल नंबर करायचा असेल तर बेस कुठचा असणार आहे, 2 असणार आहे. सो त्याच्याने तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचा जो नंबर दिलेला असेल तो, आणि त्याचा जो रिमाइंडर राहणार आहे तो तुम्ही नोट डाऊन करायचा. देन नेक्स्ट काय आहे की क्वोशंट बेस्ट जोपर्यंत लेफ्ट होत नाही, म्हणजे जोपर्यंत रिमाइंडर 0 होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही स्टेप काय फॉलो करायची आहे. देन लास्ट आहे, लिस्ट द रिमाइंडर व्हॅल्यूज इन अ रिव्हर्स ऑर्डर फ्रॉम द बॉटम टू टॉप टू फाइंड द इक्विव्हॅलंट. अँड लास्ट स्टेप काय आहे, जे रिमाइंडर्सचे तुमचे रिमाइंडर असणार आहेत ते काय करायचे, रिव्हर्स ऑर्डरने लिहायचे आणि ते बॉटम टू टॉपने लिहायचे. तो तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. सो ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण फॉलो करूया वन बाय वन. त्यासाठी मी एक एक्झाम्पल कन्सिडर केलंय. एक्झाम्पल आहे, कन्वर्ट 105 बेस 10, म्हणजे हा आपला डेसिमल नंबर आहे, टू द इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो 105 हा जो नंबर आहे डेसिमल नंबर, त्याला बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करायचा आहे युझिंग डिव्हिजन. सो आपण स्टार्ट करूया वन बाय वन. यामध्ये बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलंय की सक्सेसिव्ह जो तुमचा बेस असणार आहे, पहिल्यामध्ये बघा जो बेस असणार आहे त्याने तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे आणि रिमाइंडर नोट डाऊन करायचं. सो वन बाय वन आपण स्टेप फॉलो करूया. 105 ला बेस आपला काय, आपल्याला बायनरीमध्ये करायचं आहे. सो बेस आपला असणार आहे, बेस इज इक्वल टू 2 असणार आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे की जो रिमाइंडर बेस 2 ने डिवाइड करायचा आहे दिलेल्या नंबरला. सो नंबर आहे 105, 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं, 52. सो रिमाइंडर किती राहतो, 1. रिमाइंडर लिहिला मी 1. त्यानंतर अगेन ही जी स्टेप आहे ती कधीपर्यंत फॉलो करायची, जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत. सो हा तुमचे काय आहे, क्वोशंट आहे, हा तुमचं रिमाइंडर आहे. सो रिमाइंडर मी एका साईडला नोट करते, हा क्वोशंट आहे. सो पुन्हा 52 ला मी 2 ने डिवाइड करणार, 2. मग काय येणार, 26. रिमाइंडर इज 0. 26 इंटू 2 52 ना. सो रिमाइंडर 0 येणार आहे. त्यानंतर पुन्हा 26 ला मी 2 ने डिवाइड करणार, आन्सर काय येणार, 13. रिमाइंडर काय येणार आहे, 0 येणार आहे. सो नेक्स्ट 13 ला मी काय करणार, पुन्हा 2 ने डिवाइड करणार, रिमाइंडर काय येणार आहे, सॉरी क्वोशंट येणार आहे तुमचं 6 अँड रिमाइंडर विच इज इक्वल टू 1. ओके. सो त्यानंतर पुन्हा 6 ला 2 ने डिवाइड करणार आहे, क्वोशंट इज इक्वल टू 3, रिमाइंडर इज इक्वल टू 0. डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होतं त्याच्यामुळे 0 येणार आहे. त्यानंतर पुन्हा 3 ला 2 ने डिवाइड करणार आहे, क्वोशंट काय राहणार आहे, 1 राहणार आहे आणि रिमाइंडर काय येणार आहे, 1 येणार आहे. अँड लास्टला काय राहिला आपला, 1 ला 2 ने डिव्हिजन होऊ शकत नाही. सो 2 ले डिव्हिजन करायचा, 0 लिहायचा आणि इथे कॅरी करायचा 1. हा जो रिमेनिंग असणार आहे तो इथे आपण लिहिणार आहोत. आता अशा प्रकारे आपण डिव्हिजन केलेलं आहे. जोपर्यंत क्वोशंट तुमचा 0 होत नाही तोपर्यंत डिव्हिजन केलेलं आहे. आपण सेकंड स्टेप पण फॉलो केली आणि साईडला तुम्ही काय, आपण काय लिहिलंय, रिमाइंडर आहे तो नोट डाऊन केलाय. सो अशा प्रकारे पहिल्या 2 स्टेप्स आपण फॉलो केलेल्या आहे. देन नेक्स्ट लास्ट स्टेप काय आहे की रिव्हर्स ऑर्डरने तुमचा जो रिमाइंडर आहे तो लिहायचा आहे. सो रिव्हर्स म्हणजे काय, ही ऑर्डर झाली. सो रिमाइंडर कसा लिहिणार आपण, मग त्याचा बायनरी फॉर्म कसा होणार, बायनरी नंबर
विच इज इक्वल टू अपोजिट म्हणजे बॉटम टू टॉप पर्यंत तुम्हाला काउंट करायचं. सो 11010001 हा तुमचा बायनरी नंबर आहे. सो दिस इज अ बायनरी नंबर ऑफ 105 बेस 10 and binary number is 11010001 base 2. सो अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, दिलेला गिवन नंबर आपला होता बायनरी. सो त्यात बायनरी नाही, दिलेला गिवन नंबर आपला कशामध्ये होता, डेसिमल नंबर होता, त्याचा आपण बायनरी मध्ये कन्व्हर्जन केलंय. सो ही स्टेप्स तुम्हाला आय थिंक समजल्या असतील. स्टेप बाय स्टेप आपण गेलेलो आहोत. क्वेश्चन कुठे लिहायचा, रिमाइंडर कसा घ्यायचा, बेस कसा कन्सिडर करायचा हे तुम्हाला समजलं असेल. ओके, आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. हा आता आपण जरा बायनरी कन्वर्ट केला. सो आता दुसऱ्या प्रकारे आपण करून बघूया की ऑक्टेल मध्ये कन्वर्ट करूया. एक्झाम्पल दुसरं काय आहे, कन्वर्ट 204 हा आपला डेसिमल नंबर आहे इंटू द इक्विव्हॅलंट ऑक्टेल नंबर. ऑक्टेल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो बेस काय असणार आहे, बेस इज इक्वल टू 8 असणार आहे. सो ऑक्टेल, हेक्साडेसिमल, बायनरी हे आल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे म्हणजे त्याचा बेस काय असणार आहे. मग अशी बायनरी होता, बेस 2 घेतलेला, आता ऑक्टेल आहे सो बेस 8 येणार आहे. आता आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहेत. सो सेम वे आपण जसं बायनरीचं कन्व्हर्जन केलं सेम तसंच करायचंय. तिथे 2 ने मल्टिप्लिकेशन करत होता, डिव्हिजन करत होता आपण. आता इथे 8 ने डिव्हिजन करणार आहोत. सो 8 ने डिव्हिजन केल्यानंतर 25, त्यानंतर हे काय राहणार आहे, आपलं रिमाइंडर काय राहणार आहे, 4 राहणार आहे. 4 मी इथे लिहिते. त्यानंतर पुन्हा मी 8 ने डिव्हिजन करते. सो किती वेळ राहणार आहे, 3 राहणार आहे. रिमाइंडर इज 1. आय होप तुम्हाला समजतंय. मी डायरेक्टली लिहत जाते पण तुम्हाला समजतंय ना. 8 ने डिव्हिजन केल्यानंतर म्हणजे 25 ला 8 ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर येतं का, नाही. सो रिमाइंडर 200 आन्सर येतं. सो 200 आपण न लिहिता फक्त 25 ने मल्टिप्लाय केलंय. सो त्याच्यामुळे ते लिहिलंय मी आणि त्याचा रिमाइंडर किती राहिलाय तो 4 लिहिलाय. तो हा क्वोशंट आहे आणि हा तुमचा रिमाइंडर आहे. सो पुन्हा मी 8 ला 3 ने मल्टिप्लाय नाही करू, डिव्हिजन नाही करू शकत. सो कसं येणार, 8 येणार. इथे मी 0 लिहिणार अँड रिमाइंडर विच इज इक्वल टू 3. कारण हा जो जसाच्या तसा प्लेस आहे तो तुमचा इथे येणार आणि इथे 0 होणार. सो सेकंड स्टेप काय आहे की क्वोशंट 0 होईपर्यंत आणि रिमाइंडर आपण साईडला लिहून घेतलाय. सो अशा प्रकारे आपण काय केलंय, ऑक्टल मध्ये रिप्रेझेंट केलंय. सेम लास्ट स्टेप काय आहे, रिव्हर्स ऑर्डरने तुम्ही जो रिमाइंडर असणार आहे तो काउंट करणार आहे. सो रिमाइंडर रिव्हर्स ऑर्डरने काय येतं, 314. दिस इज अन ऑक्टल नंबर ऑफ 204 बेस 10. म्हणजे आपण 204 हा डेसिमल नंबर होता त्याचे ऑक्टल मध्ये कन्व्हर्जन केलंय 314. सो अशा प्रकारे आपण काय केलंय, कन्व्हर्जन केलेलं आहे. आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट. सो देन नेक्स्ट आता आपण ऑक्टलचं बघितलं, सेम वे आपण हेक्साडेसिमलचं पण कन्व्हर्जन करून बघूया म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. सो आता कन्सिडर एक्झाम्पल घेते, कन्वर्ट द डेसिमल नंबर 259 इंटू द हेक्सा इक्विव्हॅलन्स. सो हेक्साडेसिमल मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत. मग बेस काय येणार, बेस इच इज इक्वल टू 16. हे नेहमी लक्षात ठेवा. बायनरी, ऑक्टल हे नंबर आल्यानंतर तुम्हाला त्याचे बेस लगेच लक्षात आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे वर्कआउट करायचंय. सो स्टार्ट करूया. 16 ने मी मल्टिप्लाय करणार, हा तुमचा क्वोशंट असणार आहे, हा तुमचा रिमाइंडर असणार आहे. 16 ने मी डिव्हिजन करणार आहे. आन्सर काय येणार 16. रिमाइंडर किती येणार आहे 3. त्यानंतर पुन्हा मी 16 ने मल्टिप्लिकेशन करणार आहे, डिव्हिजन करणार आहे 1. रिमाइंडर इच इज इक्वल टू 0. सो त्यानंतर लास्टला 0 आल्यानंतर तो 1 लिहायचा असतो. हे लक्षात ठेवा. जेव्हा इथे आपण 0 कन्सिडर, जेव्हा आपला क्वोशंट 0 होतो त्यानंतर तुम्ही इथे रिमाइंडरला 1 लिहायचा असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं काउंटिंग कसं करणार तुम्ही, रिव्हर्स ऑर्डरने करणार. सो आन्सर काय येणार 103 इट इज अ हेक्साडेसिमल नंबर आणि हा तुमचा काय आहे 259 डेसिमल नंबर. सो अशा प्रकारे आपण डेसिमल नंबरचा बायनरी नंबरमध्ये
डेसिमल नंबरचं ऑक्टल नंबरमध्ये अँड डेसिमल नंबरचा हेक्साडेसिमल नंबरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे युझिंग डिव्हिजन सक्सेसिव्ह डिव्हिजन कन्व्हर्जेशन. सो अशा प्रकारे तुम्हाला सगळे पॉईंट समजले असतील. काही डाऊट असेल यामध्ये तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. देन आता आपण काय बघितलं, हेक्साडेसिमल, ऑक्टल नंबर, बायनरी नंबर बघितला. सपोज एखाद्या टायमिंगला रेडिक्स बेस तुम्हाला वेगळा दिलेला असेल, 5 दिलेला असेल, 4 दिलेला असेल, मग त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं त्याचं एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. यामध्ये 4th एक्झाम्पल घेतलंय, कन्वर्ट द डेसिमल नंबर 35 इंटू द रेडिक्स 5. म्हणजे आता आपल्याला बेस त्याने दिलेला आहे. बेस काय आहे इथे 5 आहे. जेव्हा रेडिक्स 5 दिलेली असेल तेव्हा तुम्ही ते कन्सिडर करायचं की ते तुम्हाला बेस दिलेला आहे, त्याने तुम्हाला डिव्हिजन करायचं. सो इथे बेस दिलेला आहे 5 आणि तुम्हाला नंबर दिलेला आहे डेसिमल नंबर 35. सो बेस 5चा कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. मल्टिप्लिकेशन कशाने होणार, सॉरी डिव्हिजन कशाने होणार, 5 ने होणार. सो 5 7 5 35, रिमाइंडर विच इज इक्वल टू 0. 5 5 म्हणजे 1, रिमाइंडर 2 राहणार आणि लास्टला 1 राहतोय. सो 1चा इथे आपण सॉरी इथे 1 राहणार, रिमाइंडर 0 राहणार, 2 राहणार आणि इथे 0 येणार. सो इथे आपण 1 लिहिणार. ठीक आहे, अशा प्रकारे इथे पण 5 येणार. रेडिक्स 5 म्हणजे बेस 5 असताना आपल्याला त्या नंबरचं कन्व्हर्जन केलेलं आहे आपण. सो याचं काउंटिंग कसं येणार, 1 2 0, बेस 5 येणार आणि आपल्याला नंबर दिलेला आहे 35 बेस 10. सो अशा प्रकारे कुठल्याही रेडिक्स आपल्याला जर कन्व्हर्जन करायचं असेल ते कशा प्रकारे करायचं हे आपण आता इथे बघितलंय. सो हे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील तुम्हाला. देन नेक्स्ट आपण आता फ्रॅक्शनल नंबरचं बघणार आहोत. सक्सेसिव्ह मल्टिप्लिकेशन फॉर फ्रॅक्शनल नंबर. आता आपण हे जे बघितले ते इंटिजर नंबर होते. सपोज जर डेसिमल नंबर तुम्हाला दिले कन्व्हर्जन करण्यासाठी, सपोज डेसिमल नंबर पॉइंटमध्ये दिलेला असेल तर आणि त्याचं तुम्हाला बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर ते कशा प्रकारे करणार, तर त्याच्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स आपण 1 by 1 बघूया. फर्स्ट स्टेप्स, मल्टिप्लाय द गिवन फ्रॅक्शन डेसिमल नंबर बाय द बेस रेडिक्स. म्हणजे गिवन जो बेस दिलेला असणार आहे त्याच्याने तुम्हाला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. मागच्या स्टेपमध्ये काय सांगितलं होतं, डिव्हिजन करायचं. इथे मल्टिप्लिकेशन आहे. स्टेप जरा वेगळ्या आहेत, ते सो लक्ष देऊ नये का. Then next, note down the carry generated in this multiplication as a MSD. इथे कॅरी जी आपल्याला मिळणार आहे ती कन्सिडर करायची ॲज अ MSD. स्टेप 3, मल्टिप्लिकेशन ओनली द फ्रॅक्शनल नंबर ऑफ द प्रोडक्ट. इट स्टेप्स 2 by the base and note down the carry as the next bit to the MSD. म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी कॅरी राहणार आहे ती नेक्स्ट बीट साठी MSD मधून घ्यायची आहे. त्यानंतर 4th, रिपीट द 2 and 3rd स्टेप अप टू द एंड अँड द लास्ट कॅरी विल बी रिप्रेझेंट द LSD ऑफ द इक्विव्हॅलंट. म्हणजे ही जी 3rd and 2nd स्टेप आहे ती रिपीट करायची आहे एंड पर्यंत अँड लास्टला जी कॅरी रिप्रेझेंट होणार आहे ती तुमचे LSD असणार आहे. म्हणजे तुमचा जो इक्विव्हॅलंट नंबर कन्वर्ट केलेला नंबर असणार आहे तो नंबर असणार आहे. सो ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करून आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सो आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. कन्वर्ट द डेसिमल नंबर 0.42 बेस 10 इंटू द बायनरी. बायनरी नंबरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आणि आपल्याला फ्रॅक्शन नंबर दिलेला आहे, हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. सो आपण स्टार्ट करूया. सो इथे बघा मी डेसिमल फ्रॅक्शन, बेस आपला बेस काय असणार आहे, बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे बेस आपला 2 असणार आहे. सो बेस 2 आणि त्याचं प्रोडक्ट इथे लिहिणार आहे आणि कॅरी कुठे काय घ्यायची आहे ती इथे लिहिणार आहे. सो अशा प्रकारे. सो बेसिक मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे या सब्जेक्टमध्ये. पुढे जाऊन तुम्हाला ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्या सगळ्या ऍक्शन्स परफॉर्म करायच्या आहेत. सो फास्टली वर्कआउट करण्यासाठी जर तुम्हाला लगेच प्रॅक्टिस करावी लागेल त्यासाठी. सो प्रॅक्टिस होत नसेल लगेचच्या लगेच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स, तर त्याची प्रॅक्टिस करा घरी राहून. सो आता आपण स्टार्ट करूया. याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, आन्सर 4, प्रोडक्ट येणार आहे 0.84 अँड
कॅरी काय कन्सिडर करायचे आहे आपल्याला, हा जो 0 आहे तो आपण कॅरी म्हणून कन्सिडर करणार आहोत. देन नेक्स्ट काय स्टेप सांगितलेली आहे, याचा जो MSD आहे तो नेक्स्ट साठी हा जो प्रोडक्ट आहे तो नेक्स्ट MSD साठी घ्यायचा आहे. सो सेम जसंच्या तसं मी इथे घेणार आहे. त्यानंतर बेस मल्टिप्लिकेशन. सो याचा आन्सर काय येणार आहे 1.68. सो त्यानंतर काय सेम वे जसं आपण इथला कॅरी घेतलेला आहे, सो कॅरी कन्सिडर करायचा आहे 1. आता आपण इथला हा 0.1 हा कॅरी इथे घेतलेला आहे. सो इथे जेव्हा MSD ला हा जाणार आहे प्रोडक्ट, त्यावेळी तो काय म्हणून जाणार आहे 0.68, कारण आपण हाचा कॅरी जो आहे तो इथे कन्सिडर केला. इथे 0 असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, 0 आहे. इथे पण आपण काय होणार प्रॉब्लेम होऊ शकतो. सो 0.68 हा आपला तुमचा फ्रॅक्शनल डेसिमल नंबर असणार आहे. पुन्हा त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार आहे आणि त्याचा आन्सर काय येणार आहे 1.36. सो पुन्हा सेम प्रोसिजर, कॅरी 1, पुन्हा हा नंबर इथे येणार 0.36 मल्टिप्लाय बाय 2. त्यानंतर त्याचा आन्सर येणार आहे 0.72. सेम प्रोसिजर, कॅरी येणार आहे 0. देन लास्टला हा जो नंबर आहे तो सेम तसाच येणार आहे, इथे जसं घेतलं होतं तसंच येणार आहे 0.72 मल्टिप्लाय बाय 2. आन्सर इज 1.44. कॅरी 1. ते बघा आता आपण इथपर्यंत ऍक्शन परफॉर्म केलेली आहे. मोस्टली जास्त आपण कंटिन्यू नाही करायचं आहे. जास्तीत जास्त 5 डिजिट पर्यंत आपण कंटिन्यू केलं तरी चालू शकतं किंवा 5 पेक्षा जास्त केलं तरी चालू शकतं. पण एवढा लेंथली होण्यापेक्षा आपण 5 वरती जनरली 5 वरती स्टॉप केलं जातं. सो आपण 5 पर्यंत स्टॉप करूया आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्सेशन कसं येणार, लास्ट टाइम आपण बघितलं तसंच स्टार्टिंगला, सॉरी याचं वेगळं आहे, स्टार्टिंगला 0 1 1 0 1. सॉरी मगाशी डाऊन अप टॉप बॉटम टू अप होतं, आता टॉप टू बॉटम आहे. सो त्या अशा प्रकारे आपण कन्व्हर्सेशन केलेलं आहे. सो आपला नंबर काय होता 0.42 बेस 10, त्याचा आपण बायनरी मध्ये कन्वर्ट केलाय. हा 0 तसाच राहणार, आपण फक्त या फ्रॅक्शन पॉइंटचा केलाय. सो 0.01101 बेस 2. अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन नंबरचा बायनरी फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. सो काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करून विचारा. थँक्यू.